मुंबईवरून ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये घमासान। जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच। फडणवीसांचं विधान, तर मोदी शहा जे ठरवतील तेच करावं लागेल। फडणवीसांच्या हातात काहीच नाही, राज ठाकरेंचा टोला। म्हातारे झालेले आता काय विकास करणार? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईचा 360 डिग्री विकास मी आणि एकनाथ शिंदेंनी केल्याचंही विधान। ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा आज नाशिकमध्ये। युती झाल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची ही पहिलीच संयुक्त सभा। ठाकरेंची तोफ कुणाकुणावर धडाडणार याकडे राज्याचं लक्ष। पुण्यामध्ये उद्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार। सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित। नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात। युतीच्या उमेदवारांसाठी आज नितीन गडकरींच्या 3 सभा। मीरा भाईंदरमध्ये निवडणुकीपूर्वीच राडा। शिवसेना उमेदवारावर सोसायटीत घुसून धक्काबुक्की केल्याचा आरोप। राड्यावरून भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईकांमध्ये जुंपली। मुंबईमध्ये बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई। 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन। महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका। परभणीमधील मरगळवाडीत सप्ताहात मंडप कोसळलं। भागवत कथा सुरू असताना अचानक वारा सुटल्यानं दुर्घटना। 12 भाविक जखमी। मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण घटलं। गुरुवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 163 इतका नोंदवला। वडाळा परिसरात सर्वाधिक प्रदूषण। AQI 182 वर। संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला। किमान तापमानात चांगलीच घट। पुण्यात सर्वात कमी 9.5 अंश तापमान। आजपासून रंगणार WPLचा चौथा हंगाम। मुंबई इंडियन्स आणि RCB मध्ये सलामी सामना। नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना भिडणार। सातपुड्याच्या कुशीत धुक्याची चादर। मोलगी परिसरात निसर्गाचं सौंदर्य खुललं। दाट धुक्यात हरवला रस्ता। आयपॅक वरील छाप्यानंतर ममता बॅनर्जी आक्रमक। ईडी छापेविरोधात ममता बॅनर्जींचा आज निषेध मोर्चा। निवडणूक रणनीतीवर ईडीचा डोळा, ममतांचा आरोप। इराण आर्थिक संकटात। डॉलरच्या तुलनेत इराणचं चलन। रियालची किंमत 14.2 लाख रियाल। सेंट्रल बँकेचे गव्हर्नर मोहम्मद रजा फर्जी यांचा राजीनामा, तर जनता रस्त्यावर। रशियाचा युक्रेनच्या लव्हिव शहरावर क्षेपणास्त्र हल्ला। ओरेशनिक क्षेपणास्त्रानं भीषण हल्ला। हल्ल्याची दृश्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद। Thank you.